मला हा विश्वास आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल आणि 100% गॅरंटी आहे की तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण पाहाल आणि लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओला शेअर नक्की कराल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असे कपडे भरपूर असतात जे लेकरांनी एक वेळेस घातलेले असतात किंवा मग घातलेलेही नसतात, जे असेच पडून असतात आणि मग ते आपण फेकण्यात घालत असतो। मग अशा कपड्यांचा वापर, एकतर नवीन कपडे असतात, फेकायची इच्छा होत नाही आणि मग त्याचा वापर दुसरीकडे कुठे होत नाही। मग त्यावेळेस तुम्ही त्या कपड्यांचा वापर इथे यूज करू शकता। आपण आज जी वस्तू बनवणार आहोत ती तुम्हाला एकच नाही तर बऱ्याच ठिकाणी वापरता येईल आणि तिचा यूज पुरेपूर होईल। त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला मी आता दाखवले तेवढे कपडे आणि बरेच तुमच्याकडे जेवढे कपडे असतील ते सगळे तुम्ही घेऊ शकता। फक्त कापड जे आहे ते थोडंसं पातळ घ्यायचं, म्हणजे त्यावरती मशीन इझी चालेल। शर्ट वगैरे असे असतील तर त्याची कॉलर, जो हार्ड पार्ट आहे ज्यावर मशीन चालणार नाही, असे जे भाग आहेत ते कात्रीने कट करून टाकायचे। आणि त्यानंतर आता आपल्याला ह्याचे चौकोनी पीस तयार करायचे आहेत। कमीत कमी 5x5चे आणि जास्तीत जास्त मग तुम्ही ते कितीही ठेवू शकता। अशा प्रकारे मी एक कार्डबोर्डचं माप करून घेतलं होतं आणि त्यानंतर अशा प्रकारे आता बघा, हे छोट्यात छोटं एवढं होईल आणि यानंतर त्रिकोण तुम्हाला जेवढा मोठा तयार करता येईल तेवढा तुम्ही करू शकता। आता मी तरी 5x5चंच घेतलं आहे, एकदम सुंदर दिसतं, बारीक बारीक छान डिझाईन दिसते, त्यासाठी मग मी एवढेच करणार आहे। अशाच प्रकारे जेवढे माझ्याकडे कपडे आहेत त्याचे अशा प्रकारे मी पीस कट करून घेणार आहे। आज आपण अशी वस्तू बनवतोय जी बाजारातल्याही वस्तूपेक्षा सुंदर आणि एक नंबर दिसणार आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदा नक्की ट्राय करून पहा। तुम्हाला जेवढं छोटं बनवता येईल छोटं बनवा, जेवढं मोठं, जितकं मोठं बनवाल तितकंही तुम्ही मोठं बनवू शकता। तर इथे बघा, मी अशा प्रकारे वेगवेगळे कपडे, तर आता माझे सगळे कपडे कट करून झालेत। तुम्हाला जेवढ्या प्रकारामध्ये जेवढे कलर असतील तेवढं एकदम सुंदर दिसतं। तर मी आता हे जे कपडे आहेत ते वेगवेगळे करून ठेवते, म्हणजे मला शिलाई करते वेळेस ते इझी जातील आणि एक एक आपल्याला उचलायचे, त्यामुळे अशा प्रकारे पसरवूनही ठेवू शकता। आता बघा, पहिल्यांदा एक चौकोन घ्यायचा आहे आणि त्याचा असा त्रिकोण बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे, आणि यावरती मध्यभागी अशा प्रकारे शिलाई मारायची। आता जेवढे कपडे आहेत आपल्याकडे त्यावरचा एक एक कपडा हा घ्यायचा आहे आणि अशाच प्रकारे एकावरती एक ठेवून त्याच्या मध्यभागी अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। जेवढे कपडे आहेत तो एक एक घ्यायचा आहे, म्हणजे रंगबेरंगी कपडे आपल्याला त्याच्यावरती त्या लाईनमध्ये येऊ द्यायचे आहेत। अशा प्रकारे जी लाईन आहे ती तयार करून घ्यायची आहे। अजिबातही वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला कपडा सिलेक्ट करायला आणि थोडंसं कटिंगला वेळ जाईल, बाकी अजिबातही वेळ जात नाही। एकदा मशीनवर बसलं की 5-10 मिनिटामध्ये तुमचं होऊन जाईल। अशा प्रकारे आता आपल्याला तुम्ही केवढी लांबी रुंदी ठेवताय त्यानुसार तुम्ही ह्याच्या लाईन ठरवून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे, तर आता एक सांगते इथे की तुम्हाला जेवढी लांब रांग करायची तेवढी करू शकता, किंवा मग अख्खं जेवढं कापड आहे तुमच्याकडे, जेवढे पीस कट करून ठेवलेत त्या सगळ्यांची अशी एकच रांग करून घेतली तरीही हरकत नाही, कारण तुम्ही लांबीमध्ये ह्याला लावू शकता। पण मी याला रुंदीमध्ये लावणार आहे, त्यामुळे मी छोटे छोटेच पीस तयार करून घेणार आहे आणि अशा प्रकारे एक एक करून मी सगळे पीस तयार करून घेते, म्हणजे लांबीमध्ये करून रुंदीमध्ये लावायचे आहेत मला, त्यामुळे मी छोटे छोटे तयार करून घेणार आहे। जर लांबीमध्ये लावायचे असतील तर तुम्ही अख्खी एकच लाईनमध्ये सगळं आधी तयारच करून घ्या, अशी लाईन, आणि त्यानंतर तुम्ही मग जॉईन करू शकता। आता बघा, हे दोन, आता इथे मी याची जी लांबी आहे ती कमीत कमी 20 इंच ठेवणार आहे। त्यानंतर ते एक एक साईड मध्ये दाबण्यात जाईल, त्यामुळे इथे बघा मी सगळ्या पट्ट्या आता तयार करून घेतल्यात। 20-20 इंचाच्या लांब पट्ट्या तयार करून घेतल्यात आणि माझ्या अशा 8 पट्ट्या तयार झाल्या होत्या। त्यानंतर आता आपल्याला ह्याला एकत्र सगळ्याला जॉईन करायचे, तर त्यासाठी मी जो कपडा आहे तो 20 इंच लांब आणि 25 इंच अशा प्रकारे, लांब 25 इंच आणि रुंद जी आहे ती आपली 20 इंचच आपण ठेवणार आहोत।
त्यानंतर पहिली जी पट्टी आहे ती घ्यायची आणि एका साईडने सरळ ठेवून एका साईडने सरळच साईडने त्याला आपल्याला अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। ही जी कोपरे आहेत ते दुमतवू द्यायचे नाही आहेत किंवा मग मुडपले जाणार नाहीत याची काळजी घ्यायची आणि सरळ अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची। आता दुसरी जी पट्टी आहे ती त्याच्यावरती उलटी ठेवायची आणि आपण जी पहिली शिलाई मारली होती त्याच्या अपोजिट साईडने मारायची आपली शिलाई। म्हणजे ही जी लाईन आहे ती सरळ केल्याच्या नंतर एकदम छान असं फिनिशिंग दिसते, अजिबातही कुठेही उचकापाचक दिसत नाही। तर बघा अशा प्रकारे आता ही जो लाईन आहे तिला आपल्याला असं सुलट करायचं आहे आणि इथे बघा आता किती सुंदर दिसते। आता अशाच प्रकारे बाकीच्या ज्या लाईन आहेत त्या आता ह्या लाईनवरती आपल्याला परत दुसरी लाईन अशाच प्रकारे उलटी ठेवायची आणि तिला परत सुलट करायचे, परत दुसरी लाईन ठेवायची आणि तिला परत सुलट करायचे। अशा प्रकारे सगळ्या लाईनी आपल्याला लावून घ्यायच्यात। परत एक दाखवते बघा अशा प्रकारे आता ह्या बरोबर आहे तिच्यावर ही उलटी ठेवली आणि त्यानंतर शिलाई मारून हिला परत पलटवले। तर सगळं अशाच प्रकारे करून घ्यायचे आपल्याला। एकदा करून घेते सगळं आणि तुम्हाला दाखवते। इथे बघा माझं सगळं तयार करून झालंय आणि आता जे एक्स्ट्राचं जे कापड बाहेर निघाले किंवा कुठे कमी जास्त झाले ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे, एकदम चौकोन असा दिसला पाहिजे। तर बघा मी सगळीकडचं कट करून घेतलंय। आता आपल्याला याला फिनिशिंग टच द्यायचा आहे एक लास्ट। त्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे एक लांब कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे आपण पायपुसणी, कार्पेट किंवा मग देवासाठी बसण्यासाठी आसन जे काही तुम्ही याला म्हणू शकताय ते म्हणा आणि त्यानंतर याला अशा प्रकारे पाइपिंग लावून घ्यायची। तुम्ही ह्याचा उपयोग कुठेही करू शकता, कितीही ठिकाणी म्हणाल तितक्या ठिकाणी याचा वापर करू शकता। टेबलवरती टाकू शकता, चेअरवरती टाकू शकता, पायपुसणी म्हणून करू शकता, कार्पेट म्हणून करू शकता, बेडरूममध्ये कॉटच्या साईडला एकदम छान असं दिसतं। तर नक्की ट्राय करून बघा आणि याचा लुक एकदा बघाच तुम्ही। विकतची सुद्धा तुम्हाला पायपुसणी आणि कार्पेट मागे टाकेल इतका सुंदर याचा लुक येतोय। तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा। व्हिडिओला एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि खरंच आवडला असेल तर मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। जर तुम्हाला अजूनही असे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलवरती जाऊन नक्की चेक करा, असे भरपूर व्हिडिओ आहेत। मागच्या वेळेसची पायपुसणी टाकली होती तिचाही व्हिडिओ छान गेला आहे, तर ती पण एकदम सुंदर होती, त्याचीही लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देते। परत दिवाळीसाठी काही वस्तू आहेत तीही वस्तू तुम्ही नक्की ट्राय करू शकता। तर नक्की चेक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।